दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन आहे ते पुन्हा एकदा चिघळले आहे. मात्र पंढरपूरमध्ये वारीमध्ये ही जैन जी आहे नवीन तरुण पिढी आहे ती दाखल झालेली आहे. तिकडे आंदोलन चाललंय, तुम्ही वारीत आहेत, दर्शनासाठी एवढा वेळ लागणार आहे, काय वाटतंय? काय नाही वाटणार काय, फक्त आम्ही समाधानासाठी भक्ती म्हणून करतो. आम्ही दरवर्षी करतो. आम्ही असंच नाही की बा या वर्षी आलो म्हणून, दरवर्षी आमचं चालते, परंपरा आहे आमची. आमचे वडिलापासून आजोबापासून आम्ही करत असतोय. आंदोलन चाललंय त्याच्याबद्दल काय वाटतं? काय नाही, ते त्यांच्या जागी बरोबर करायले. ते पण बरोबरच आहे. काउंटर पेपर लीक हे दरवर्षी होत आहे. असंच नाही बा एक वर्ष आहे म्हणून. बीजेपीच नाही, काँग्रेस पासून असेच होत आहे. असं नाही की बा बीजेपीनंच केला बा म्हणून किंवा काँग्रेसनंच केला बा, पहिलेपासून होत आहे. फक्त याच्यावर गव्हर्नमेंटनं फक्त लक्ष द्यायला पाहिजे चांगलं. आणि प्रगटतंय आंदोलन तसं तर होत आहे. कसं होतंय, हा. काय होतंय नक्की? नक्की म्हणजे आता काय, मुलं म्हणजे एकदम असे पूर्ण अटॅक करत आहे. म्हणजे समजून नाही घ्यायले बा काय करायचं समोर. नाही, राजकारण घुसलंय का त्याच्यामध्ये? घुसले ना, नक्कीच हा? नक्कीच घुसले. नक्कीच घुसलंय. नक्कीच घुसले. त्याचा वापर होतोय. राजकारण विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी किंवा दुसऱ्या प्रत्येक मुद्द्यावरून काढलेल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये त्यामुळे. काय वाटतंय नक्की? कशाबद्दल आंदोलन चालू आहे त्याच्याबद्दल? आंदोलन हा चांगली गोष्ट आहे, पण त्याच्यात राजनीती म्हणलं की ती खूप वाईट गोष्ट झाली. जोपर्यंत आंदोलन होतं पेपर लीक साठी आमचं समर्थन होतं, पण आता त्याच्यात राजनीती झाली, एवढं म्हणजे मारामारी होत आहे, ती गोष्टी खूप वाईट वाटत आहे मुलांसाठी आमच्या. बऱ्याच टीका होत आहेत, धर्मावरनं टीका होत आहेत, हो. देवभोळे म्हणतात लोक. हो. त्याच्यातले बरोबर आहे ते? जे चुका आहे ना त्याचे, आता त्याचं चुका आहे. कुणाल कामरा बोलला की राम के पति सीता के पति का नाम लेके नीता के पति की झोली भरते, हे चुकीचं आहे. त्यांना गरज नव्हती हे बोलायची. असं हिंदू अशी धर्मावर हिंदू टीका धर्मावर टिप्पणी टीका करायची गरज नव्हती त्याला. हिंदू धर्मावरच का टीका? हा त्यामुळे भरकटलाय आता हो. आंदोलन. हो ना. पूर्ण भरकटलंय. त्याचा भरकटलाय. गैरफायदा घेतला जातोय. हो, गैरफायदा घेतला जातो. 100% घेतला जातो. विद्यार्थ्यांसाठी भांडावा, मात्र विषयांतर होणे. हो, विषयांतर होणे. जोपर्यंत विषयाचं झालं धर्मामध्ये, धर्मसंस्कृती धर्मात अनेक 18 पगड जातीची लोक या पंढरपूर वारीमध्ये येतात. 18 पगड जातीची वारीमध्ये येतात असताना धर्मावरतीच का संकट आणलं जातं? यामध्ये 18 पगड जातीचं नवे तर शेतकरी विचार आणि शेतकरी आपली शेती सोडून या ठिकाणी येतो का, तर या ठिकाणी सर्वांनाच समानतेचा न्याय दिला जातो. एकंदरीत जे आंदोलन आहे त्याच्यामध्ये विषयांतर झालेलं आहे आणि वारी ही समीपता समानता ह्याच्यासाठी आहे. आणि जे आंदोलन चुकीचं आहे, ज्या आंदोलनामध्ये चुकीच्या गोष्टी आहेत, आंदोलन चुकीचं म्हणण्यापेक्षा की ज्या चुकीच्या आहेत त्या चुकीच्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करावं त्या मुद्द्यांसाठी, मात्र त्याचं जे विषयांतर होतंय आणि त्याचा गैरफायदा घेतला जातोय हे चुकीचं आहे, असं इथं वारीत सामील झालेल्या नव पिढीला वाटतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर.